गौरी आणि गणपती विसर्जनाच्या 7व्या दिवशी ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण 17,939 मूर्तींचं विसर्जन झालंय। त्यात 16,944 गणेश मूर्ती तर 995 गौरी मूर्ती होत्या। त्यात 127 सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तींचाही समावेश आहे। पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबवणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी 7 दिवसांच्या गणेश मूर्तींचे व गौरी गणपतीचं विसर्जन केलंय। एकूण मूर्तींपैकी 10,510 मूर्ती पीओपीच्या तर 7,392 मूर्ती शाडूच्या होत्या। 7व्या दिवसापर्यंत झालेल्या एकूण विसर्जनात कृत्रिम तलावातील मूर्ती विसर्जनाचं प्रमाण 70% असून गतवर्षी ते 51% होतं, तर खाडीत थेट विसर्जन होणाऱ्या मूर्तींचं प्रमाण यंदा 6% असून गतवर्षी ते 38% होतं। त्याचबरोबर विशेष टाकी व्यवस्था यातील विसर्जनाचं प्रमाण यंदा 20% असून ते गतवर्षी 8% होतं। तसेच फिरत्या विसर्जन व्यवस्थेतील प्रमाण यंदा 4% आहे असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीष प्रधान यांनी दिली आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 6 फुटांपर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावात आणि त्यापेक्षा मोठ्या मूर्तीचे विसर्जन खाडी घाटांवर करण्यात येत आहे। काही भाविकांनी छोट्या मूर्ती खाडीत विसर्जन करण्याचा आग्रह धरला। त्यांना कृत्रिम तलावात विसर्जन करण्यासाठी महापालिका तसेच पोलीस प्रशासनाच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येत होती। या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्दशीलाही नागरिकांनी 6 फुटापर्यंतच्या मूर्तीचं विसर्जन कृत्रिम तलावातच करावे असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आले आहे। मी सत्यवान महादेव कोळी इथून यंदा म्हणजे येता आम्ही 40 वर्ष झालेले आहेत आम्हाला इथे गणपती विसर्जन करायला येतो, पण एवढ्या 40 वर्षात कधी आम्ही अजून इथे एवढं केलं नाही आहे। जे गणपती येतात ते आम्ही ते खाडीत विसर्जन करतोय, पण यंदा शासनाने डायरेक्ट कोर्टाचा आदेश लावून या आम्हाला कृत्रिम तलाव बनवून आम्हाला कृत्रिम तलावात विसर्जन करायला लावलेलं आहे आणि डायरेक्ट गुन्हा दाखल करण्यात असं सांगितलेलं आहे। याच्यामुळे आम्ही पण हे काय करत नाही आणि आम्ही जे शासनालाच आम्ही पर्यावरणालाच पाठिंबा देतोय, पण आम्हाला तर याच्यामुळे सांगितल्यामुळे आम्ही काय करतोय का जे शासनाने सांगितलं ते नियमावली आम्ही पाळतोय। म्हणून ज्या मूर्त्या आहेत त्या आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन करतोय। 20 बाय 20 टँक आहेत। आता पहिले 1.5 दिवसाला 3 टँक होत्या, या 5 दिवसाला टोटल 5 टँक आहेत। 5 टँक आलेले आहेत। पीओपीच्या मूर्त्या सुद्धा या आणि मातीच्या मूर्त्या सुद्धा याच्यातच विसर्जन केल्या जातात। तर एवढंच आम्हाला सांगितलेलं आहे का 6 फुटाच्या वरची जी मूर्ती असेल ती खाडीत विसर्जन करावी। मूर्त्या टँकमध्ये तरी 100 मूर्त्या जातात एका वेळेला। आता ते आम्हाला सांगितलेलं नाही कारण प्रशासन रात्री येतं, त्यांचा महानगरपालिकेचा ट्रक येतो, ते मूर्त्या काढतात। आमचं काम फक्त आम्ही करतो विसर्जन करायचं। ते आम्ही नसल्यावर ते येतात ट्रकमधून काढतात आणि कुठे घेऊन जातात ते रात्री 1च्या नंतरच येतात, कारण इथेच आम्हाला 1-1:30 वाजतो, कारण काही माहिती नाही। पण आम्हाला तर एवढं आम्हाला हे करायचं आहे जेणेकरून बाप्पाचं एवढं वर्षातून एकदा येणार बाप्पा एवढं आपण मनोभावे पूजा करतो, पण त्याची विलंबना ही शासनाच्या हातातूनच होत आहे। हे पर्यावरण पाळणं हे प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, पण आज जर शासनच हे पर्यावरण हे असं दूषित करताय का आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय, पण तुम्ही वर्षातून एकदा गणपती बाप्पा येणारा मनोभावी माणूस पैसे नसून कुठूनही पैसे कर्ज काढून का ना असतो, पण मनोभावी भक्ती करतात। पण ती भक्ती त्यांच्या समोर जर याच्यात जाते कृत्रिम तलावामध्ये तर सर्व भक्त आहेत ते दुखावलेले आहेत। प्रत्येक भक्त आम्हाला विचारतो का ते दरवर्षी एवढी 40 वर्ष झाली तुम्ही मूर्ती खाडीत विसर्जन करता, पण यंदा कृत्रिम तलावात का? तर त्यांना आम्ही बोलतो आमचं काही याच्यात नाही आहे, फक्त हे नियमावली सरकारचं महानगरपालिकेने केलेलं आहे, ते महानगरपालिकेचे आम्ही नियम अटी पाळतोय।